अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे काल आपला व्हिडिओ येऊ शकला नाही कारण की आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल की आता सध्या मुंबई आणि पुणे त्यात आळंदी देहू असेल किंवा पुण्यामध्ये सर्व ठिकाण जे असतील ते सर्व काही जलमय झालेले आहेत. एवढा पाऊस पडलेला आहे मागच्या 2-3 दिवसामध्ये की अक्षरशः सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. आणि आपल्याला माहिती की मी सुद्धा पुण्यामध्येच राहते, त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम आहेत. अक्षरशः रस्ते भरून गेलेले आहेत पाण्याने. कुठे जाणं सुद्धा शक्य नाही, बाहेर पडणं सुद्धा शक्य नाही. आणि त्यातल्या त्यात आपणास माहिती असेल की बा ज्यावेळेस नद्या नाले भरून वाहतात, आपणास हे पण दिसलं असेल न्यूजमध्ये किंवा मोबाईलवरती किंवा इंद्रायणी नदी सुद्धा पूर आलेला आहे इंद्रायणी नदीला. आणि जी आपली आज 7 जुलैला जी आळंदीमधून आपली जी काही वारी निघणार होती पंढरपूरकडे, ती सुद्धा निघू शकलेली नाही आहे. फक्त डायरेक्ट पुण्यामधूनच ती आता वारी डायरेक्ट निघणार आहे. तिथं सगळेजण जमा होऊन तिथूनच वारीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अतिशय खूप वाईट कंडिशन आहे. मी तर म्हणेल की बा जे पुण्यामध्ये आहेत किंवा मुंबईतले आहेत, जवळपास जे आहेत पुण्याच्या आसपास जे घाटामध्ये वगैरे कुठे राहतात, त्या सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. घराच्या बाहेर निघू नका आणि खरंच सुरक्षित ठिकाणी आपल्या परिवारासोबत तुम्ही थांबा. आणि विनाकारण घराच्या बाहेर पडून रिस्क कुठली घेऊ नका. पाण्यामधून रस्ते क्रॉस करण्याची असेल किंवा कुठे जाण्याची असेल. खरंच संकट खूप मोठं आहे. हे 2-3 दिवसामध्ये थोडं निवारण होईलच या संकटाचं, पण नक्की स्वतःची काळजी घ्या. आणि काल आपण नेटवर्क इश्यू असल्यामुळे आणि मला खूप त्यांचे काल कमेंट्स पण येत होते, पण मी जमेल तसं जसं मला नेटवर्क भेटेल तसं मी त्याचे कमेंट्सचे उत्तर दिलेले आहेत. आणि म्हटलं आज नको, आज आपण काही केलं तरी आपण आपलं व्हिडिओ टाकूयात म्हटलं, कारण की खूप जण वाट बघत आहेत सेवांची. ज्यांना आता आपणास माहिती आहे की 9 जुलैपासून ते 21 जुलै जे आपल्या 29 जुलैपर्यंत आपल्याला भरपूर अशा स्वामी महाराजांची असेल, दत्त महाराजांची असेल किंवा इतर सेवा, मंत्र, स्तोत्रांचं पठण सेवा आपल्याला पारायण करायचं आहे. जेणेकरून आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत जे 29 जुलै 2026 बुधवार दिवशी आलेली आहे, त्यानिमित्त आपल्या सर्व सेवा ह्या पूर्ण होतील आणि खूप लोकांना त्याची माहिती देखील मिळेल. तर आता जास्त वेळ न घालता आपण आजच्या विषयाकडे वळूया. ती म्हणजेच काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की बा आता येत्या 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण विविध प्रकारच्या सेवा, पारायण, स्तोत्र, मंत्र जे आपण सर्व काही गुरुचरित्र पारायण असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, ते कसं पठण करायचं आहे, नियम अटी काय आहेत, स्वामी चरित्रसारमृताचे 21 दिवसात 21 पाठ कसे पूर्ण करायचे आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती पाहत आहोत. काही मागच्या दिवसांपासून आपले महत्वपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आलेले आहेत, जाऊन चेकआउट करू शकता मागच्या काही दिवसांमध्ये. ज्यांनी अजून पाहिले नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे. आता आजचा व्हिडिओ सुद्धा आपल्या त्या गुरुपौर्णिमेनिमित्तच असणार आहे. आता ज्यांना खरं सांगते, आता आपण भरपूर सेवा करणारच आहोत आपण गुरुपौर्णिमेनिमित्त 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत. पण त्यासोबतच आपल्याला 5 मिनिटाची अतिशय प्रभावी काही सेवा करायच्या आहेत, काही स्तोत्राचं पठण करायचं आहे, जे आपल्या आयुष्यातले घोरातले घोर आपले जे काही कष्ट आहेत, संकट आहेत, अडचणी ते दूर करणार आहेत. सोबतच आपल्याला माहिती असेलच की आपण कुठलीही सेवा करा, कुठल्याही इष्टदेवतांची करा किंवा दत्त महाराजांची करा, नृसिंह सरस्वती महाराजांची करा, श्रीपाद शिवल्लभांची करा, या सर्व सेवा येऊन मिळणार आहेत आपल्या स्वामी समर्थ महाराजांपर्यंतच. त्याच्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल 29 जुलैपर्यंत म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे, गुरुचरित्र पारायण करायचं आहे किंवा स्वामी चरित्रसारमृताचं पारायण करायचं आहे किंवा दत्त महाराजांचे विविध स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे, नाम जप करायचं तर बिनधास्तपणे करा, कारण की सर्व सेवा आपल्या या महाराजांपर्यंतच पोहोचणार आहेत. म्हणून सांगते आहे. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपल्याला या 21 दिवसामध्ये म्हणजे 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसात आपल्याला 5 मिनिटाचे अतिशय प्रभावी स्तोत्र मंत्राचं पठण करायचं दत्त महाराजांचे. जे आपल्याला इतर जे आपले पारायण असणार आहे त्या पारायण सुद्धा आपण रोज अतिशय 5 मिनिटं दिवसभरातले जरी काढले तरी सुद्धा ती सेवा पूर्ण होणार आहे. पण खूप प्रभावी सेवा आहे. संकल्पयुक्त केली किंवा विना संकल्प जरी केली, फक्त मनोभावे श्रद्धेने ती सेवा करा, अनुभूती येणार म्हणजे येणार, 100% येणार. तर जास्त वेळ न घालता व्हिडिओ आपण सुरुवात करूया. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि जास्त शेअर करायला देखील विसरू नका. आणि जे काही बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून आपले येणार जे काही नवनवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर मंडळींनो, आपण सांगितल्याप्रमाणे 9 जुलैपासून आता 7 तारीख आहे, उद्या बुधवार 8 तारीख, आणि येत्या गुरुवारपासून बघा किती छान योग आहे की 9 जुलैला जी आपण 21 दिवसांची सेवा सुरू करतो आहे त्या दिवशी सुद्धा गुरुवारच आलेला आहे आणि गुरुवारी आपल्या सर्व सेवांना सुरुवात होणार आहे. तर मी एकच सांगेल की 9 जुलै ते 29 जुलै दरम्यान जर काही लग्न कार्य आहेत किंवा काही विटाळ म्हणजे काही डिलिव्हरी वगैरे कोणाची होणार असेल, त्यात काही दिवस जाणार असतील किंवा मासिक धर्म असेल तर नक्कीच अगोदरच सेवेला सुरुवात करा, चालेल, काही हरकत नाही. म्हणून सांगते आहे की पण नक्कीच सेवा करा, सेवा सोडू नका. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सेवा करायची, आपल्या गुरूंसाठी सेवा करायची आहे.
जर काही इच्छा असेल तर संकल्पयुक्त करा, नसेल तर सरळ सरळ विना संकल्प करा. फक्त आपल्या गुरूंसाठी सेवा करा, त्यांनी खूप काही आयुष्यात दिलं आहे त्यासाठी करा, एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ती सेवा करा. आता आपल्याला माहिती की आपण 9 जुलैपासून ते श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 21 दिवसात 21 पाठ पूर्ण करणार आहोत. खूप लोकांना कन्फ्युजन आहे की ताई 21 दिवसात आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ पूर्ण करायचे म्हणजे रोज एकच अध्याय वाचायचा का? तर नाही. रोज 1 ते 21 पूर्ण अध्याय, पूर्ण पोथी एका बैठकीमध्ये वाचायची आहे आपल्याला. त्यावेळेस आपले 21 दिवसामध्ये 21 पारायण पूर्ण होतात. एका दिवसात एक अध्याय वाचायचा नाही, एका दिवसात 1 ते 21. खूप जणांचे कमेंट्स आले, खूप जणांनी विचारलं म्हणून सांगते, कन्फ्युजन होत आहे. तर एका दिवसात एका बैठकीत पूर्ण पोथी कंप्लीट करायची आहे. त्यावेळेस तुमचं एक पारायण एका दिवसात पूर्ण होतं. असे 21 दिवसात 21 पारायण पूर्ण होतील तुमचे. संकल्पयुक्त करा किंवा विना संकल्प करा, पण नक्कीच करा. असे तुम्ही 21 दिवसात 21 पारायण, 11 दिवसांची सेवा करू शकता. 11 पारायण, 7 पारायण, 5 पारायण, 3 पारायण, एक दिवसीय सुद्धा पारायण करू शकता. किंवा अजून पण मी एक पद्धत सांगितली, ती म्हणजेच काय, ज्यांना जास्त वेळ नाही आहे, एवढा वेळ एक तास, दीड तास, पाऊण तास दिला या सेवेसाठी, त्यांनी रोज 3-3 अध्यायाला सुरुवात करा. 9 जुलैपासून रोज 3-3 अध्यायाला सुरुवात करा. आज 3, उद्या 3, परवा 3, असे तुमचे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात, जेणेकरून तुमचं 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. अशा प्रकारे तुम्ही 29 जुलैपर्यंत आपण या सेवा करू शकता. आणि अजून एक सांगते, 29 जुलैच्या पुढे जरी सेवा गेल्या आपल्या काही, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. असं नाही की 29 जुलैला समाप्ती आली पाहिजे, संपलंच पाहिजे, असं काही नाही आहे. वाढीव सेवा झाली तर उलट चांगलंच आहे, काही हरकत नाही. देव काय आपल्याला शिक्षा करणार नाही आहे की बा तू गुरुपौर्णिमेच्या नंतर सुद्धा कसं काय सेवा केली, कोणीच म्हणणार नाही आहे. बिनधास्तपणे गुरुपौर्णिमेच्या नंतर सुद्धा तुमचं उद्यापन आलं किंवा सांगता आली, समाप्ती झाली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि गुरुपौर्णिमेपासून समोर तुम्ही अजून 15 दिवसात कुठल्या पण सेवा करू शकता. असं सेवेला काही बंधन नाही आहे की याच दिवशी संपलं पाहिजे, याच दिवशी तुम्ही केलं पाहिजे, असं काही नाही आहे. ज्या वेळेस म्हणतात ना, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, त्या पद्धतीने मन असता पवित्र सदाकाळ सेवा करा, केव्हाही सेवा करा. फक्त मनामध्ये तो विचार आला पाहिजे, बस एवढंच. आता या सर्व सेवांसोबत गुरुचित्र पारायण असेल, स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण असेल, 11 माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षर जप असेल, नामजप असेल, सोबत तारक मंत्राचं पठण असेल, त्याच्यासोबत तुम्हाला 5 मिनिटे सेवा करायची. ती म्हणजेच काय, तुम्हाला या पोथीमध्ये जे घोर कष्ट धारण स्तोत्रम आहे, आता सगळ्यांकडे ही 14व्या अध्यायाची 10 रुपयाची पोथी असेल, त्याच्यामध्ये घोर कष्ट धारण स्तोत्रम दिलेलं आहे. फक्त मोजून 1 ते 1.5 मिनिटं लागतो. बघा, इथे सुरुवात होते आणि इथे संपतं. बघा, अतिशय 1 मिनिटाचं हे स्तोत्र आहे, संस्कृतमध्ये आहे, पण याचं नावातच सगळं आहे, घोर कष्टोद्धारण स्तोत्रम. तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप कठीणातले कठीण संकट अडचणी चालू असतील, कष्ट चालू असतील, ते सगळं निवारण करण्याचं आपलं काम जे आहे ते हे घोर कष्टोद्धारण स्तोत्रम करणार आहे. तुम्ही जर समजा 21 दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करतायत, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतायत, किंवा इतर कुठला पण सेवा करतायत, त्याच्या सोबतीला ते पारायण झाल्यावर किंवा अगोदर किंवा दिवसभरामध्ये कधीही तुम्ही संकल्पयुक्त किंवा विना संकल्प तुम्ही हे जे स्तोत्र आहे ते नक्कीच पठण करा. ज्यांचे इतर पारायण चालू त्यांनी एक वेळ तरी नक्कीच पठण करा. ज्यांना इतर कुठले पारायण करणं शक्य नाही आहे, फक्त नामस्मरण करत आहेत, तर मी एकच सांगेन, त्याच्यासोबत तुम्ही फक्त हे 11 वेळेस रोज, ज्यांचं इतर पारायण नाही आहे त्यांनी रोज 11 वेळेस हे स्तोत्र पठण करा. आणि ज्यांचे इतर पारायण मोठी मोठी चालू आहेत त्यांनी फक्त एक वेळ जरी याचं पठण केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येतील. खूप प्रभावी स्तोत्र आहे. मी एकच सांगते, मी रोज हे स्तोत्र माझ्या नित्य सेवेमध्ये रोज पठण करते. मी खरंच सांगते प्रामाणिकपणे, मी रोज पठण करते. 1 ते 1.5 मिनिटं लागतो. ह्याच्या नावातच सगळं काही घोर कष्टधरम स्तोत्रम. तर मी एकच सांगेन की तुम्हाला हे थोडं संस्कृतमध्ये आहे, हळूहळू वाचा, जास्त काही नाहीत. एकदा सवय झाली की तुम्हाला पटकन ते म्हणता येईल. तर खूप प्रभावी स्तोत्र आहे, मी खरंच सांगते तुम्हाला. जर तुमच्या आयुष्यामध्ये कोण तुम्हाला त्रास देत आहे, जर विनाकारण तुम्हाला कोणीतरी त्रास देत आहे, संकटात ओढलेला आहे, विनाकारण काही तुमच्यावरती आरोप चालू आहेत, काही चालू असेल, आता कष्ट संकट म्हटलं तर आपणास माहिती आहे की त्याला काही मोलमाप नाही आहे. ते कशाही प्रकारचे असू शकतात, पारिवारिक असेल, उद्योगधंद्यामध्ये असेल, व्यवसाय ठिकाणी असेल, नोकरी ठिकाणी असेल. तर अशा वेळेस काही संकट अडचणी असतील तर त्यावेळेस हे मनापासून संकल्पयुक्त किंवा विना संकल्प मनापासून श्रद्धेने हे स्तोत्र पठण करा, फक्त आणि फक्त दिवसभरात कधीही. त्यानंतर येते म्हणजेच काय, दत्त बावणी स्तोत्र. दत्त बावणी आपल्या सगळ्यांना माहिती असेल, दत्त महाराजांचे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे दत्त बावणी स्तोत्र. खूप खूप प्रभावी स्तोत्र आहे, अतिशय मोजून 5 मिनिटं तुम्हाला हे लागतील. मी खरं सांगते, रोज तुम्ही जर दत्त बावणी 51 वेळेस म्हटली, हे आहे प्रभावी बरं का,
रोज 51 वेळेस जर दत्तभावनी तुम्ही पठण केली, जर तुमच्या इतर कुठल्या सेवा चालू नसतील तर तुम्ही 51 वेळेस रोज दत्तभावनी पठण करा किंवा 11 वेळेस तरी पठण करा. बघा तुम्हाला इतके छान रिझल्ट दिसतील, एवढे छान अनुभूती येईल ना की तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. म्हणून तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत दत्तभावनीचं आवर्जून पठण करा. खूप प्रभावी स्तोत्र आहे दत्त महाराजांचं, म्हणून सांगते आहे. ज्यांच्या इतर सेवा स्तोत्र मंत्र चालू आहे, ज्यांना भरपूर सेवा चालू आहे त्यांनी फक्त एक वेळ जर दत्तभावनी पठण केली तरी सुद्धा चालणार आहे. पण मी खरं सांगते, जर खरंच अनुभूती हवी असेल ना तर 51 वेळेस रोज 51 दिवस 51 वेळेस रोज तुम्ही हे जर पठण केलं दत्तभावनी स्तोत्र तर खूप प्रभावी आहे. युट्यूबला बघा भेटून जाईल, गुगलला बघा भेटून जाईल, PDF करून घ्या, स्क्रीनशॉट काढा. पण रोज तुम्ही मोबाईल हातात घेऊन जरी पठण केलं, फक्त मोबाईल स्वच्छ असावा, घाणेरडे वगैरे हात लागलेले नसावे मोबाईलला. मोबाईल मधून कुठलीही सेवा करताना तुम्ही करू शकता, पण मोबाईल मधून सेवा करताना, पठण करताना, नामजप करताना मोबाईल मधून मोबाईल स्वच्छ असावा. कारण की सगळ्यात मी खरं सांगते खराब वस्तू जी असेल ती मोबाईल, ज्याला आपण कधीही नकळतपणे कशी हात लावत असतो, झोपेतून उठल्यावरती असेल, कुठूनही आलं की आधी हात लावतो आपण, काही वेळ भागत नाही. म्हणून आधी सांगते, मोबाईलला हात लावून कधी सेवा करू नका, नामस्मरण करू नका. आधी हात स्वच्छ धुवायचे आणि मग सेवा करायची. आणि जर मोबाईल मधून सेवा असेल तर मोबाईलला छान असं थोडंसं कोरड्या कपड्याने थोडंसं ओलसरपणा करून पुसून घ्यायचं आणि मग त्याच्यावर सेवा करायची. पवित्रता बाळगा सेवा करताना मी एवढंच सांगेन तुम्हाला, घाणेरड्या हातांनी किंवा कुठल्याही गोष्टींनी ती सेवा करू नका, ती लागू पडत नाही. तर अशा प्रकारे हे एक आहे स्तोत्र, दत्तभावनी आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घोर कष्टधारम स्तोत्र आहे. सोबत दत्तभावनीचे इतर स्तोत्र मंत्र जे तुम्हाला येत असतील ते पण तुम्ही पठण करू शकता. अजून एक आहे नामस्मरण, जर तुम्हाला करायचं असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे पण तुम्ही पठण करू शकता. 108 वेळेस रोज जर तुम्ही हे पठण केलं, संकल्पपूर्वक करा किंवा विना संकल्प, तर इष्ट फल प्राप्तीसाठी हे अतिशय उत्तम आहे. सोबतच मी एक सांगेन तुम्हाला, विद्याभ्यासामध्ये मुलांसाठी पण सुद्धा एक मंत्र आहे, रोज 10 वेळा जप करायचा आहे. विद्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी दत्त महाराजांचं एक स्तोत्र आहे, जे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही पठण करू शकता. मुलांनी केलं तर अतिशय उत्तम. ओम दत्ताय साक्षात्काराय नमः, ओम दत्ताय साक्षात्काराय नमः. तर अशा प्रकारचे हे सर्व काही स्तोत्र आहेत, तर नक्कीच करा. अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आणि मी अजून पण सांगते तुम्हाला, जे काही तुम्हाला दत्त महाराजांचे स्तोत्र मंत्र येत असेल ते सर्व काही पठण करा. आणि अजून एक, ज्यांना मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये किंवा 21 दिवस श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असताना आपल्याला यथाशक्ती जर इच्छा असेल तर तुम्ही 21 दिवस पूजा मांडणी करू शकता. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना पूजा मांडणी करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. देवघरासमोर बसून जरी पोथी वाचन केलं तरी सुद्धा चालणार आहे. अजून एक प्रश्न खूप आला की ताई, जसं गुरुचरित्र पारायण करताना मध्ये अमावस्या आली नाही पाहिजे, सुरुवात अमावस्याला नको, समाप्ती अमावस्याला नको आहे, त्याच पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना किंवा इतर सेवा करताना मध्ये जर अमावस्या आली तर काय करायचं, तर आली तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त अमावस्येचा जो काही नियम आहे तो नियम आपला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला लागू होतो. नवनाथ ग्रंथाला मोठे जे पारायण असतात, 7 दिवसीय प्रभावी पारायण, त्याला लागू होत असतो, म्हणून सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण सेवा सांगितलेल्या आहेत. आणि अजून एक सांगते आहे, दत्तभावनी असेल किंवा घोर कष्टधारम स्तोत्रम असेल किंवा 14वा 18वा अध्याय असेल, दत्त महाराजांची सेवा असेल, स्वामी समर्थ महाराजांची सेवा असेल, त्या सगळ्यांच्या सेवा करताना घरामध्ये नॉनव्हेज खाऊ नका, शिजवू नका. आणि अजून एक गोष्ट, व्यसन करू नका, मन पवित्र ठेवून श्रद्धेने सेवा करा. अजून एक गोष्ट, परान्न कडकडीत बंद. आता काही घोर कष्टधारम स्तोत्रमचं पठण आम्ही माहेरी आलो आहे, माहेरी करू शकतो का, तर हो करू शकता. माहेरी पण करू शकता तुम्ही, सासरी पण करू शकता, स्वतःच्या घरी पण करू शकता. तर त्याला काही हे नाही आहे किंवा इथं नाही तिथं नाही. फक्त एकच सांगेल किंवा सेवा करताना परान्न वर्ज्य करा. माहेरी असेल तर ठीक आहे, माहेरचं खायला काही हरकत नाही, पण सासरीच्या लोकांचं पण घरचं खायला काही हरकत नाही. फक्त नातेवाईक असेल, इतर मित्रमंडळी असेल किंवा बाहेर कुठे जाणं असेल, तिथे जाऊन खाणं टाळायचं आहे आपल्याला. आणि ती सेवा तुम्ही इतर सर्व ठिकाणी करू शकता, त्याला काही बंधन नाही. फक्त मोठे मोठे जे पारायण आहे ते तुम्हाला फक्त घरामध्येच करावे लागणार आहेत. बस एवढी सर्व प्रश्न होते, सर्व कव्हर केले आहेत. मी सेवा पण सांगितली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.